चला आता कोण वरण भात खाणार आहे? मस्त लिंबू, साजूक तुपाची धार. काका, जेल म्हणजे काय? अगं जेल म्हणजे तुरुंग. काय माहितीये का, जे लोक चोऱ्या करतात, मारामाऱ्या करतात, लोकांना फसवतात, पैशांना लुबाडतात, अशा लोकांना शिक्षा म्हणून तुरुंगात टाकतात आणि मग सोडत नाहीत. म्हणजे आईला पण जेलमध्ये टाकणार? हा अगं बाळा, आईला का जेलमध्ये टाकतील? हा तिने काय केलंय? हो ना. आणि तुला माहितीये का परी, अगं तुरुंगामध्ये काही वाईट लोकच जातात असं नाही. तुला माहितीये, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी साने गुरुजी, लोकमान्य टिळक, सावरकर हे सगळे लोक तुरुंगात गेले होते. ते काही वाईट नव्हते, चांगले लोक होते ना. आणि तुला श्रीकृष्ण माहितीये ना, अगं त्याचा तर जन्मच तुरुंगात झाला होता. तुला माहितीये गोष्ट त्याची? हा मी सांगू? पण आधी एक घास खायचा मग गोष्ट, एक घास मग गोष्ट. हा एक घास खायचा आणि मग गोष्ट. शाबास. तुमचं खाल्लं नाही? नाही, मी खाल्लं. चाल. बस एवढंच? मला आवडलेलं दिसत नाही. राजेश. हा सर. घेऊन जा बाळ. हा हा काय सांगत होतात तुम्ही? ते घराबाहेर नोटीस लागली आहे त्याची. घराबाहेरची नोटीस? आय नो, मीच लावली. काय करू, अक्षरशः मनावर दगड ठेवून मी ती नोटीस लावली. अजिबात लावायची इच्छा नव्हती हो माझी, पण मला लावावी लागली. काय करणार, बँकेचा वकील आहे ना मी, मला माझं कर्तव्य तर पार पाडायला हवं. पण तुम्ही काळजी करू नका, आपण योग्य त्या वेळी योग्य त्या स्टेप्स घेतल्या ना, तर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. याची गॅरंटी या परांजपे वकिलाची, ही जुबान आहे या परांजपे वकिलाची. तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? बस झालं तर. हे बघा, तुम्ही फक्त मी जेवढं आणि जसं सांगेन ना तसंच करायचं. मग निकाल आपल्याच बाजूने लागला म्हणून समजा. नक्की? ऑफकोर्स. खुर्चीत बसल्या खुर्चीची शपथ, खोटं नाही बोलणार. मी निघू? निघताय? हो, म्हणजे या ना प्लीज. कमिन सर. या. तुम्ही बोलवलं सर मला? तुझं एम्प्लॉयचं बेरिंग सोड, कोणी नाही तुझी ऍक्टिंग बाहेर. काय झालं तुला? काय झालं? काय नाही यश, तुझ्यापेक्षा तुला जास्त चांगला मी ओळखतो. तुझा हा लटकलेला चेहरा पाहून मला तरी नव्याने सांगायला नको की तुला काहीतरी झालंय. ओके, सो आता सांग मला काय झालंय, कसलं टेन्शन आहे? तू सांगतोस का मी आजोबांना फोन? अरे अरे यार, एक तर ती फोन कट करते. कोणती?
जाऊ दे, कोणी नाही. हो, अच्छा ती होय. अच्छा ती. हा मग ती होय. सॉरी, डबेवाली. एका मुलीची आई आहे ती. तुम्ही लोक पण ना. चल मी जातोय. अरे कुठे? एक मीटिंग आहे. अरे यश, अरे नीट बोल तर. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. गुड गर्ल. सुखी राहा. सुखी राहा. कॉफी काय? आजोबांना त्रास नाही दिलास ना? मी नाही दिला. मी काही नाही सांगितलं. कोर्टाचं पण नाही सांगितलं. मामी आलेले ते पण नाही सांगितलं. गुड गर्ल. मी शहाणं बाळ. काही नाही सांगितलं. शहाणं बाळ. पण तू कुठे गेले होते? मी किती घाबरले होते. मी बाहेर गेले होते, तुला कसं माहित? अरे तू तुला नाही, मी परीला भेटायला आलोय. हाय फ्रेंड. हाय फ्रेंड. आणि डबेही परत करायचे होते. तू चिडलायस का? तू फोन का कट करत होतीस माझा? अरे मी कामात होते म्हणून विसरले. मग काम झाल्यानंतर फोन करायचा ना. मी फोन करणारच होते आणि तेवढा तू आलास. काय झालं नाही आम्हाला सांगते. नोट. बरं झालं तू आला आणि बरं झालं तू डबे आणले. नसते आणले तर आपल्याला उपाशी राहावं लागलं असतं उद्या. परीसाठी काय आणलंय? चॉकलेट. चॉकलेट. यू आर माय बेस्ट फ्रेंड. आय लव्ह यू टू. आई, मला फ्रेंडनी चॉकलेट्स आणलेत. बघू. हे काय? इम्पोर्टेड चॉकलेट्स? डोकं बिकं फिरले की काय तुझं? हे असे पैसे खर्च करतोस ना, असा बिंडोक सारखा वागतो म्हणून लोकांच्या नजरेत येतो. यश, हे चॉकलेट्स जिथून आणलेत ना तिथे जाऊन परत देऊ. मला काही ऐकायचं नाही ह्याच्यावर. नेहा, अगं काय झालं तरी काय? सगळं ठीक आहे ना? अगं बाहेरपर्यंत आवाज येतोय तुझा. हो. हे बघा काका, इम्पोर्टेड चॉकलेट्स आणलेत परीसाठी. आता तुम्हीच सांगा त्याला. खिशात एक वेळ जेवायचे पैसे नसतात त्याच्याकडे आणि ही अशी उधळपट्टी करतो. यश, जरा पैसे वाचवायला शिक. कधी गरज पडेल ना सांगता येत नाही. हो, आणि अशी माणसं जोडून ठेव की गरज पडली तर त्यांच्याकडे जाता येईल. आमच्याकडे वाटतो तसा परकेपणा वाटणार नाही. काय झालं काका? बंडू काका कंजूस आहे. शिवाय रक्ताच्या नात्याचा नाही. घरात पंखा सुद्धा लावू देत नाही कोणाला. 2 तासांनी फ्रीज जाऊन बंद करतो. अगं असला माणूस काय मदत करणार? नाही का नेहा? माझं काही चुकलं का बंडू काका? घराच्या जप्तीबद्दल मला काही सांगितलं नाहीस. हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. आणि आता मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. मुकाट्यानं हे घे. हे तर तुमच्या घराचे पेपर्स आहेत बंडू काका. काकू, तिला माहितीये सगळ्या गोष्टी मी माझ्या बायकोला सांगूनच विचारूनच करतो. तू मुलगी आहेस ना माझी. एक मुलगी गमावली, दुसरी नाही गमवायचे.
हे कागद घे आणि त्याचं काय वाटेल ते कर, गहाण ठेव, विक आणि आधी तुझ्या घरावरची जप्ती उठव. आमचं काय गावी चुलत्याचं घर आहे, आम्ही सुखाने जाऊन राहू तिथे. खंडू काका राहू द्या हो. नेहा आपण बघू काय करायचं ते. तू काय करणार आहेस आता? काय करणार आहेस तू? हा, हे आता कळलं म्हणून कर्ज बिर्ज काढायच्या भानगडीत पडू नकोस. तुम्ही आजकालची पोरं ना उठल्या सुटल्या कर्ज कशासाठी काढता आणि मग आयुष्यभर फेडत राहता. सांगा ना काकांना. अगं नेहा, तू आम्हाला मुलीसारखं जपतेस, आमची काळजी घेतेस. अशा वेळी तुझी आई असती तर गप्प बसली असती का ग? हा, ते सांगतायत तसं कर. ते तसेही आमचे किती दिवस राहिलेत आता. काकू का असं बोलताय? काका, ही फाईल ठेवा. मी परांजपे वकिलांना भेटले, ते मदत करणार आहे. त्यांनी आश्वासन दिले की आमच्यावर घर सोडायची वेळ नाही येणार. मला खात्री आहे ते नक्कीच काहीतरी करतील. काका प्लीज ही फाईल ठेवा. अहो चला, ती काही ऐकायची नाही. चला जाऊया आपण. काका नेहा मी येतो, आपण बोलू नंतर. वाव, आम्ही आईला फोन घ्यायला गेलो होतो ना, तेव्हा असाच फोन बघितला होता, पण तो महाग होता म्हणून नाही घेतला. अगं परी, मला पण त्या समीर सरांनी दिलाय, नाही तर माझ्याकडे कुठून येणार? मोबाईलला दाखव ना जेल कसं असतं. जेल? तुला जेल कशाला बघायचं बेटा? जायचंय ना तिथे. जेल मध्ये का जायचंय तुला? आई जेल मध्ये गेली तर मी एकटी कशी राहणार? मला एकटी राहायला भीती वाटते. मला पण जावं लागेल ना जेल मध्ये. परी, तुला ठेवू शकेल असं जेल अजून बनलं नाही. त्यांनी बनवलं तर? मी बनवूच देणार नाही. Ringa ringa roses, pocket full of posies. Husha, husha, we all fall down. आई, सांग्याची भाजी केलीस ना? हो. अगं परी, हळू. शाळा सुरू आहे ना तुझी? टीचरने ऐकलं तर? ही
पोएम पाठ करा आणि होमवर्क कम्प्लीट करा. ओके, बाय किड्स. बाय टीचर. आई, हा राजा. सांडग्यांची भाजी केली आहे ना? ही माझी फेवरेट भाजी आहे. मला खूप दे डब्यात. हो. बिलकुल नाही. सांडग्याची भाजी बंडू काकांना खूप आवडते, तेव्हा ते मीच फस्त करणार. हो की नाही गणे? हा हो. नाही, मी खाणार. ना तू नाही, मी. नाही, भाजी मी खाणार. मी खाणार. मी खाणार. मुळीच नाही, मी खाणार. मला खायचे. अरे नाही म्हटलं ना, मी खाणार. अरे भांडू नका, भरपूर केलीये, दोघांना मिळेल. बरं मग मी आलोच. काय हो, काय हवंय? काय नाही ग, कुठे काय? हो अगं, काही नाही. इंजिनियर. अहो हे मी आलेलो आहे. आण बघू भाजी. वा 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 वा. अहो काका, हे काय? ये. तुम्ही पोळी का आणली? मी गरम गरम बनवलं असता ना. आई, मला पण पोळी करता येते ना? हो, छान करते पोळ्या. अहो तू असं म्हणून तुम्ही एवढे पळत आलात का इकडे? शोभतं का तुमच्या वयाला हे? नेहाच्या जरा. हातची सांडग्याची भाजी म्हणजे एक नंबर. नेहा, तुला सांगतो, तू करतेस ना तशीच भाजी ही पण करते, पण याची चव नाही. तू काहीतरी स्पेशल घालत असली भाजीस. अहो काका, काही नाही, नेहमीचेच मसाले. फक्त हे बनवताना परीचा चेहरा असा खुललेला दिसला ना की छान होते भाजी. खरंच ग, तुझी भाजी ना अगदी वेगळीच होते बघ. अहो आवरा आता, तिला निघायचं असेल. अरे हो हो ए, पण मला एक वाटी पाठवायला विसरू नकोस. हो हो, देते. आई, हा, इंजेक्शन. चला आम्ही निघतो ग बाई. एवढ्या लहान पोरीला सोयी टोचताना माझ्याच्याने नाही बघवत. काय बंडू काका, किती घाबरता? मी बघा कशी स्ट्रॉंग आले. खरंच ग बाई, तू खूप स्ट्रॉंग आहेस. पण हा बंडू काका आहे ना, तो काही गोष्टीत स्ट्रॉंग आहे, पण बाकी गोष्टीत फुस. चला. काकू पोळी देते. येते. काकू, परीकडे जरा लक्ष द्या. कालपासून जेलचं भूत डोक्यात शिरलंय तिच्या. झोपेत पण तेच बरळत होती. म्हटलं आज तिच्या आवडीची भाजी करू, तिचा थोडा मूड चांगला होईल. कालच लक्षात आलंय माझ्या. अगं म्हणून तर हे तिला गोष्टी सांगत होते. आम्ही तिच्याशी खेळत होतो. अहो चला आता. चला, चलो बाय बाय. बाय.